नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की घरकुल योजना म्हणजेच की रमाई घरकुल योजना म्हणजेच की शासनामार्फत एक GR प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यांच्या माध्यमातून रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांना आता लवकरच शासनामार्फत घरकुल मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की GR मध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। GR पाहायचं असेल तर म्हणजेच की आपण GR पाहू शकणार आहोत की महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजेच की 8 जुलै 2025 ला हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजेच की रमाई आवास घरकुल योजना ग्रामीण योजनेअंतर्गत निवड करण्याकरता स्थापन करण्यात आलेली समिती पुनर्रचना करण्यात या ठिकाणी समिती जी आहे ती याची पुनर्रचना शासनामार्फत करण्यात आलेली आहे। म्हणजे की शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत की इथं रमाई घरकुल आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुली मंजुरी करता शासन निर्णयाची समिती गठीत करण्यात आलेली आहे। सदर समितीचा पुनर्रचना करून रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुलीला मंजुरी म्हणजेच करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष खालीलप्रमाणे समिती स्थापन केलेली आहे व शासन निर्णयावेत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ज्या काही समिती जिल्हा स्तरावरती स्थापन करण्यात आली होती, त्याच पद्धतीने आता रमाई आवास योजनेच्या सुद्धा ही शासन निर्मिती शासनामार्फत स्थापन करण्यात आलेली आहे। तर समिती गठीत करण्यासाठी टक्क्याद्वारे आपल्याला देण्यात येणार आहे। म्हणजेच की घरकुल निर्माण समितीची लिस्ट पाहायला मिळणार आहेत की 1 नंबरला अध्यक्ष असणाऱ्या, 2 नंबरला मुख्य अधिकारी जिल्हा परिषद म्हणजे की अध्यक्ष राहणार आहेत, जिल्हा अध्यक्ष राहणार आहेत, संचालक ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य राहणार आहेत, तर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सदस्य पण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे कार्यकारी अभियंता यामध्ये समावेश असणार आहे। व सर्वात शेवटी आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, हे सुद्धा या ठिकाणी सदस्य सचिव पद तयार कर पद्धतीने रमाई आवास योजनेच्या अंतर्गत शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या या समितीचे झाल्यानंतर लवकरात लवकर घरकुलचा यंदा शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येतील, ज्यांच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांना घरकुलचे वाटप समितीमार्फत केले जाणार आहे। व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।